नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय की जे टेस्ट ट्यूब बेबीचे इंजेक्शन्स पेशंटने घेतले असतात ते शरीरातनं बाहेर पडायला नेमके किती दिवस लागतात. आता बऱ्याच पेशंटना ही अडचण असते किंवा भीती असते की जे टेस्ट ट्यूब बेबीचे हॉर्मोन्स असतील ते लवकर बाहेर पडतील का नाही, त्याचा आम्हाला काही पुढे कायमस्वरूपी साईड इफेक्ट होईल का किंवा इतर काही त्रास होईल का. तर ह्याचं उत्तर आहे की जे आपण हॉर्मोन्स रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीचे देतो ते साधारण पिकअप झाल्यानंतरच्या पुढच्या पाळीपर्यंत पूर्णतः 90% पेशंटमध्ये निघून गेलेले असतात. साधारण 10% उरलेल्या पेशंटमध्ये 4 ते 6 आठवड्यामध्ये कृत्रिमरित्या दिलेले हॉर्मोन पूर्णपणे शरीरातनं नाहीसे होतात. लघवी वाटे हे हॉर्मोन शरीरातनं बाहेर पडत असतात. पेशंटच्या मेटाबॉलिझम मध्ये सुद्धा ह्याचा हात असतो की ज्या पेशंटमध्ये पटकन उत्तम मेटाबॉलिझम असतं त्यांच्यामध्ये अगदी पाळी येईपर्यंत हे हॉर्मोन पूर्ण बाहेर निघून जातात आणि काही पेशंटमध्ये ज्यांच्यामध्ये थोडं स्लो मेटाबॉलिझम आहे त्यांना अजून 2 ते 3 आठवडे लागू शकतात. ह्या हॉर्मोन शरीरात असण्याचा काही साईड इफेक्ट असतो का, तर ह्याचा साईड इफेक्ट असच नाही, परंतु पेशंटचं वजन थोडंसं जास्त वाढू शकतं हे हॉर्मोन असेपर्यंत. काही वेळेला पिंपल्स येतात किंवा काही वेळेला स्तनातनं थोडंसं पाळी येण्याच्या आधी जसं दुखतं तसं थोडंफार दुखू शकतं. त्यामुळे पेशंटला दिलेले कृत्रिमरित्याचे हॉर्मोन शरीरातनं 1 महिन्याच्या आत बाहेर पडतात आणि पेशंटला कुठल्याही प्रकारची काळजी बाळगण्याची गरज नाही की लॉंग टर्म काही आम्हाला साईड इफेक्ट्स यांनी होतील किंवा नाही. धन्यवाद.